नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं अगदी सगळ्यांच्या सगळं ते बनले तरी कशापासून? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते एका अगदी छोट्या सूक्ष्म जगात दडलेलं आहे. ते जग म्हणजे अणूचं जग. चला तर मग आज आपण ह्या अणूच्या आत एक मस्त प्रवास करूया. आता हा प्रश्न ऐकायला कदाचित खूप सोपा वाटेल, बरोबर? पण खरं सांगायचं तर याच एका प्रश्नाने कित्येक शतकं शास्त्रज्ञांना अक्षरशः वेड लावलाय. आणि याचं उत्तर शोधताना आपण पोचतो एका अशा जगात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हो, अणूच्या जगात. मग आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी अणू म्हणजे काय त्याची ओळख करून घेऊ. मग बघू की तो कशापासून बनलाय. त्यानंतर आपण कणांच्या एका वेगळ्याच दुनियेत शिरू. एका आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने यात काय कमाल केलीये तेही पाहू. आणि शेवटी या सगळ्यावर थोडा विचार करूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, अणूची ओळख. हा अणू नक्की आहे तरी काय? आणि सुरुवातीला लोकांना म्हणजे शास्त्रज्ञांना याबद्दल काय वाटायचं? माहीत आहे का, खूप म्हणजे खूप वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना असं वाटायचं की अणू म्हणजे सगळ्यात लहान कण, म्हणजे त्याच्यापेक्षा लहान काही असूच शकत नाही. त्याला तोडता येत नाही, फोडता येत नाही, तोच शेवटचा थांबा. पण विज्ञान जसं जसं पुढे गेलं तसं कळलं की अरे चा, ही तर फक्त सुरुवात होती. हा समज पूर्णपणे चुकीचा ठरला. चला तर मग आता अणूच्या आत डोकावून पाहूया. बघूया तरी आतमध्ये नक्की कोण कोण राहतं, म्हणजे हा अणू बनतो तरी कशापासून. तर अणूच्या आतला पहिला सदस्य आहे इलेक्ट्रॉन. याचा शोध लावला जे थॉम्सन यांनी. आता हा आहे निगेटिव्हली चार्ज्ड, म्हणजे त्याच्यावर ऋणप्रभार असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्याकडे एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आहे आणि हा अणूच्या केंद्रकाभोवती सतत गिरक्या घेत असतो. पुढचा आहे प्रोटॉन. याचा शोध गोल्डस्टीन यांनी लावला. हा मात्र अणूच्या थेट मध्यभागी म्हणजे केंद्रकात बसलेला असतो आणि याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार, अगदी इलेक्ट्रॉनच्या उलट. आणि या टीममधला तिसरा महत्त्वाचा खेळाडू म्हणजे न्यूट्रॉन. जेम्स चॅडविक यांनी याचा शोध लावला. आता याच्या नावावरूनच कळतंय की हा आहे न्यूट्रल, म्हणजे ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, काहीच चार्ज नाही. हा प्रोटॉनसोबत केंद्रकात अगदी आरामात बसलेला असतो. तर मग इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे झाले अणूचे 3 मेन हिरो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. किंबहुना खरी गंमत तर आता पुढे आहे. आता आपण अशा एका जगात पाऊल ठेवतोय जिथे खूपच गर्दी आहे. असं समजा की अणूच्या आत फक्त हे 3च जण नाहीत, तर त्यांचं एक मोठं भरलेलं कुटुंबच राहतं. कारण जसं जसं विज्ञान पुढे गेलं, शास्त्रज्ञांना कळायला लागलं की अरे, अणूच्या आत तर अजून खूप काही दडलंय. त्यांना या कणांचं एक अख्खं कुटुंबच सापडलं. आणि या शोधांनी भौतिकशास्त्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आणि याच दरम्यान एक जबरदस्त शोध लागला, तो म्हणजे पॉझिट्रॉनचा. कार्ल अँडरसन यांना हा कण सापडला. हा आहे ना, अगदी इलेक्ट्रॉनचा जुळाभाऊ होता, पण एका ट्विस्टसोबत. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, तर या पॉझिट्रॉनवर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणूनच याला इलेक्ट्रॉनचा अँटी पार्टिकल म्हणजे विरुद्ध कण असं नाव मिळालं. आणि इथूनच अँटी मॅटर नावाच्या एका मोठ्या रहस्याची सुरुवात झाली. आणि मग काय, यानंतर तर जणू काही नवीन कण शोधायची एक स्पर्धाच लागली. रदरफोर्ड यांनी अल्फा कण शोधले, महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी प्रकाशाचा कण फोटॉन समोर आणला, अँडरसन यांनी म्युऑन शोधला, तर कॉवन आणि राईन्स यांनी न्यूट्रिनोचा शोध लावला. म्हणजे बघा, एकामागोमाग एक शोध लावत होते. आणि एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली होती की अणूचं हे जग आपल्या विचारांपेक्षा खूप खूप मोठं आणि किचकट आहे. आता या सगळ्या जागतिक स्तरावरच्या शोधांमध्ये एका भारतीय शास्त्रज्ञाचं योगदान इतकं मोठं ठरलं की त्याने भौतिकशास्त्राला एक नवी दिशा दिली. या सगळ्या शोधांच्या गर्दीत कणांचा एक पूर्णपणे नवीन ग्रुप, एक नवीन प्रकार समोर आला. हे कण म्हणजे असे होते जे विश्वातल्या मूलभूत शक्तींना म्हणजे फोर्सेसना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करतात, जसं की गुरुत्वाकर्षण किंवा चुंबकत्व. आणि ह्या खास कणांना नाव दिलं गेलं बोसॉन. कोणाच्या नावावरून? तर आपले महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून, त्यांच्या सन्मानार्थ. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, विज्ञानाला देशांच्या सीमा नसतात, ज्ञान हे सगळ्यांसाठी असतं. वा, तर अणूच्या आतला हा प्रवास खरंच खूप भारी होता, नाही का? चला, आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं त्यावर एक पटकन नजर फिरवूया. आपण सुरुवात केली होती अणूच्या 3 मूळ सदस्यांपासून, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आठवतंय? आणि तिथून पुढे आपण पॉझिट्रॉन, अल्फा पार्टिकल, फोटॉन, म्युऑन, न्यूट्रिनो आणि बोसॉन या सगळ्या मोठ्या फॅमिलीला भेटलो.
जसजसा एक एक नवीन कण सापडत गेला तसतसं अणूचं चित्र आणखी स्पष्ट, आणखी पूर्ण होत गेलं. जरी विज्ञानाने अणूची इतकी सगळी गुपितं उलगडली असली तरी हा प्रवास अजून संपलेला नाहीये, हे नक्की. आजही त्या इवल्याशा कणाच्या आत अशी कित्येक तरी रहस्य लपलेली आहेत जी भविष्यातल्या शोधांची वाट बघतायत. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?